नमस्कार मित्रांनो, मी तेजस्वी आपलं स्वागत करतो आपल्या लाडक्या आणि आवडत्या युट्यूब चॅनलवर TMT वँडरर। तर मित्रांनो, आज आपण भिवंडी येथील सोनावले विलेज येथे चाललोय, जिथे दिंडीगड शिव टेम्पल म्हणून आहे। खूप छान असं शिव टेम्पल आहे, जे की बघण्यासारखे आणि खूप निसर्गाच्या सानिध्यात ते टेम्पल आहे। तर चला मग ब्लॉगची सुरुवात करू, आमच्यासोबत बनून राहा आणि तुम्हाला या टेम्पलचं लोकेशन आपल्या युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल। नमस्कार मित्रांनो, आजचा प्रवास आपला हा बाईकने होत आहे। आपण सकाळी 11 वाजताच निघालो होतो। आता आपण बुरगाडी या परिसरामध्ये आहेत। उल्हासनगर ते भिवंडी जे आपलं शिव टेम्पल आहे, हे किमान 17 किलोमीटर आहे आपलं उल्हासनगर वरून। तर आता आपण निघालोय आणि आजचा ब्लॉग हा खूप विशेष होणार आहे। बरेच दिवस झाले आपले ब्लॉग येत नव्हते, काही वैयक्तिक कारणामुळे येत नव्हते। थोडं आम्ही पण बिझी होतो आमच्या कामामध्ये म्हणून, पण आता याच्या पुढे कंटिन्यू असणार आपले ब्लॉग। मित्रांनो, आता आपण भिवंडी पाईपलाईन रोडवर आहे। मित्रांनो, आता आपण दिंडेश्वर महादेव प्रवेशद्वाराच्या इथं आहे। आता आपल्याला इथून आतमध्ये जायचं। चला तर मग जाऊयात। आजचा स्पॉट आपण एकदम खूप भारी शोधला आणि मजा पण येणार आहे। थोडासा ट्रॅकच आहे, तो आपल्याला चालत पार करायचा आहे। हे गावातून चाललं आता आपण, छोटंसं गाव आहे आणि इकडचे जे घर आहेत ते बघू शकता तुम्ही, किती सुंदर आणि मोठे बंगले टाईप आहे। मंदिराला जाण्याचा जो रस्ता आहे तो पण खूप छान आहे। शांत वातावरण आहे, गावाकडे आल्यासारखं वाटते। बाजूलाच कुठेतरी गौशाळा आहे, जिथून आपल्या मस्त शेणाचा सुगंध येतोय। हे बघा, इथेच गौशाळा आहे। गाडी चढत नाही मित्रांनो, आपलं वजन जास्त आहे त्यामुळे काय हरकत नाही, वजन कमी नाही करणार मी। भाऊ आपल्याला सोडून गेलाय, नाही देवा, आपल्याला तर करावंच लागेल भाई, आपलं चॅनल आहे। थोडंच चालायचं आहे अजून। खूप छान परिसर आहे, तुम्ही देखील येण्याचा प्रयत्न करा इथे। गुगल मॅपचा वापर करा।
मदत होते जर नवीन ठिकाणी जाणार असाल तर. चलो मित्रांनो, आता आपण इथे गाडी पार्क करत आहोत. इथून आता आपल्याला वरती जायचं आहे चालत. थोडं 10 ते 15 मिनिटाचा ट्रॅक आहे हा छोटा. आणि इथे बघू शकता आपण लिंडेश्वर. इथून थोड्या पायऱ्या आहेत ते चढत जायचं आपल्याला. रविवार असल्यामुळे कदाचित आज थोडी गर्दी पण असेल, कारण आपल्याला खाली दिसल्या बऱ्याच गाड्या उभ्या होत्या. खूप थकवा लागला. मोरा जावा तर नीट ऐकलं आम्ही, बसलं तरी आवाज येत होता, पण आता कळलं इथे मोर आहेत आणि मोराचा आवाज येतोय जवळच कुठेतरी. आपण बघू शकतो तिथे कल्याण बंदर आहे. तर मी थोड्या वेळानंतर सांगेलच तुम्हाला या मंदिराचा उपयोग कशासाठी व्हायचा. आता पहिले मंदिराकडे जाऊ. मानव गेलाय पुढे, ते बघा मंदिर. आपला भगवा बघा कसा दौलात फडकतोय. बघू शकता आपण माझ्या मागे आपण किती उंचावर पोचलोय.
नमस्कार. तर आपण आज ज्या मंदिराला भेट द्यायला आलोय तिथले गुरुजी हे आपल्याला या मंदिराची माहिती देणार आहेत. तर गुरुजी आपण सांगा या मंदिराची माहिती. थोडक्यात माहिती सांगतो तुम्हाला. हे मंदिर 400 वर्षापूर्वीचं आहे. आम्हाला पुरातन दाखला पण दिलेला आहे. इथे पूर्वी हा मंदिर परीत होता. दिंडेश्वर महादेव मंदिर हा परीत होता. आम्ही स्थानिक इथे गावगावचे लोक एकत्र झालो आणि आपलं मंदिर आपण का बांधलो, हे हिंदूचं देवस्थान आपण का करू नये यासाठी आमचे अध्यक्ष माणिक एकनाथ पाटील राणाच्या ट्रस्टचे असे सर्व आम्ही कमिटी मिळून आम्ही जो मंदिर बांधण्याचा जे हे घेतला आणि लोकांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला. अजून पण आम्हाला प्रतिसाद द्यावा. हे ठाणे जिल्ह्यामध्ये एकमेव उंचावर मंदिर आहे. भिवंडी तालुक्यात बोलला त्यांना एकमेव उंचावर मंदिर आणि इथे जवळजवळ भाविक महाशिवरात्रीला श्रावण महिन्यात महाशिवरात्रीला 4-5 लाख लोक येतात आणि इथे सण साजरा होतो. आणि तुम्ही आम्ही येता याच्याने मंदिराची प्रसिद्धी जास्तीत जास्त व्हा ही आम्ही अपेक्षा करतो. नक्कीच आमचा पण प्रयत्न असतो की आपल्या हिंदू धर्माचा प्रचार व्हावा. त्यासाठी आम्ही जागोजागी आपल्या मंदिराची माहिती वगैरे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो. नाही, हे मंदिर निव्वळ हिंदुत्वाच्या बलावरती झाले. हिंदू लोक जागृत झाले म्हणून हा मंदिर झाला, नंतर मंदिर होऊ शकलं ना. तसा दिघे साहेबावी श्री मंगलगड सर केला, तसंच आम्ही दिंडेश्वर महादेव मंदिर दिंडीगड हा सर केलेला आहे. आणि याच्यासाठी आपण भाविकांनी प्रत्येकाने लक्ष घालावं, इथे यावा. प्रत्येकाने सोमवारी बोलावा, महिन्यातून एकदा यावा आणि मंदिराची प्रसिद्धी करा. आता आम्हाला मंदिराला निधी अपुरा पडतो, कोणी भाविक दानशूर असेल त्यांनी खरोखर मी आव्हानच करतो काही ते येऊन मदत करा. गरज पण प्रत्येकाने म्हणजे या मंदिराला यावं आणि आपलं फुल ना हो फुलाची पाकळी तरी मंदिरासाठी करावी. कारण आपल्याला ह्या मंदिराचा प्रचार करायचा आहे आणि सर्वांना कळवून द्यायचंय की हे मंदिर खूप वर्षापूर्वीचं आहे. काम किती 400 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. तर ह्याचा प्रसार नाहीये, म्हणजे लोकांना माहित नाहीये हे मंदिर भिवंडी या मोठ्या शहरामध्ये आहे. तर आपल्याला ते प्रचार करायचे, त्याला खूप पुढे न्यायचं, त्यासाठी आपला प्रयत्न चालू आहे. तर प्रत्येकाने आपला सहभाग दाखवावा. आपलं TMT बँडर आपला चॅनल खरोखर तुम्ही आल्याबद्दल तुमचं स्वागत होतं. आम्ही स्वागतच करतो. धन्यवाद. आणि या मंदिराची प्रसिद्धी करा. नक्कीच आपल्याकडून जे होईल ते आपण प्रेक्षकापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करूया. पोहोचतो आणि प्रेक्षकापर्यंत नाही पण गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचलो पाहिजे. तर मित्रांनो, हे खूप छान असं मंदिर आहे. तुम्ही पण बघितलंच असणार, तर बघू शकता तुम्ही. तर इथं इकडचं वातावरण पण खूप शांत आणि थंडगार असं आहे. आता थोडं ऊन आहे म्हणून, पण एकदम हवा आणि एकदम खूप छान वाटतं इथे. आणि बस येऊन चांगलं वाटलं. आजचा रविवार हा खूप चांगला पीसफुल होता. तर एक विनंती या मंदिरासाठी आपले की या मंदिराचे जे आपले गुरुजी होते त्यांनी आपल्याला विनंती केली या मंदिराचा खूप चांगला प्रचार होऊ द्या म्हणून. तर हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आपल्या जवळच्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणी परिवारासोबत आणि ह्या मंदिराला तुम्ही भेट देण्याचा प्रयत्न करा. आणि ह्या मंदिराचं थोडं डेव्हलपमेंट होण्यासाठी यांना निधीची गरज आहे. तर इथे या फुलाची पाकळी तुम्ही इथे थोडं करा. आपल्या सांगता येत नाही पण थोडी मदत करा या मंदिराला. गुरुजींनी आपल्याला काही गोष्टी सांगितल्या ज्या कॅमेरासमोर सांगणं योग्य नाही वाटत, पण आहे काही गोष्टी ज्यांना आपणच सपोर्ट केला पाहिजे. आपल्या धर्माला आपण जपलं पाहिजे, आपल्या मंदिरांना हिंदू संस्कृतीला जपलं पाहिजे, त्यासाठी मदत करा बस. तर चांगलं वाटलं इथे येऊन.
वृत्ती होती की आपण बघू शकता इथे कल्याण बंदर आहे. तर ह्या कल्याण बंदरावर लक्ष ठेवण्यासाठी, निगराणी ठेवण्यासाठी या मंदिराचा उपयोग केला जायचा. आणि पूर्वी जे काय देवाणघेवाण व्हायची, वाहतूक व्हायची ही बंदरामार्फत व्हायची. तर या इथून आपलं निगराणी ठेवली जायची. तर मित्रांनो, ब्लॉग एंड करण्याची वेळ झाली आहे. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल, हे मंदिर आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की या मंदिराचा प्रचार करा, गरज आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बोले. चला.